नवी मुंबई से एक चौंकाने वाली खबर सामने आई है। एपीएमसी पुलिस स्टेशन की हद में एक 16 साल की नाबालिग लड़की के अपहरण और यौन शोषण का मामला सामने आया है। आरोपी कोई और नहीं बल्कि पीड़िता का 20 वर्षीय दोस्त है, जिसे पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आइए इस घटना के बारे में विस्तार से जानते हैं। नवी मुंबई के एपीएमसी पुलिस स्टेशन क्षेत्र में एक सनसनीखेज घटना ने सभी को हिलाकर रख दिया। एक 16 वर्षीय नाबालिग लड़की को उसके ही 20 वर्षीय दोस्त ने कथित तौर पर अपहरण कर लिया। आरोपी ने पीड़िता को उस ऑफिस में ले जाकर 2 दिनों तक यौन शोषण किया, जहां वह नौकरी करता था। जब लड़की 2 दिन तक घर नहीं लौटी तो परेशान माता पिता ने एपीएमसी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की। पुलिस ने तुरंत कार्रवाई शुरू की और पीड़िता के परिचितों से पूछताछ की। जांच के दौरान पुलिस का शक 20 वर्षीय युवक पर गया, जो पीड़िता का दोस्त था। पूछताछ में उसने अपना जुर्म कबूल कर लिया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और उसके खिलाफ अपहरण और यौन शोषण के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस मामले की गहनता से जांच कर रही है। इस घटना ने एक बार फिर नाबालिग लड़कियों की सुरक्षा को लेकर सवाल खड़े किए हैं। इस मामले में पुलिस अधिकारियों से बात की है। आइए सुनते हैं उनकी प्रतिक्रिया। 3/5/2025 रोजी एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारी एक 16 वर्षाची मुलगी निर्भया ही तिच्या सकाळी 6:30 वाजल्यापासून घरातून ती निघून गेली होती। त्यानंतर आईवडिलांनी प्राथमिक तिचा शोध घेतला परिसरात आणि नातेवाईकांकडे वगैरे, आणि ती मिळून आली नाही, म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्यानंतर दुपारी ती मिळून येत नसल्याबाबतची तक्रार दिली। लहान मुलं ही जर मिळून येत नसतील तर आपण त्यांच्या विरुद्ध, म्हणजे त्या आरोपितांच्या विरुद्ध, अज्ञात आरोपी असतील किंवा कोण असेल त्याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करतो। त्याप्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंद केला। त्यानंतर अपहरणाचा गुन्हा नोंद केल्यानंतर या मुलीच्या बाबतीमध्ये तसेच तिची कुठे ओळख आहे, कोणाबरोबर काय आहे का, मैत्री आहे का वगैरे याचा तपास करत असताना हा तपास आमच्या एपीआय प्रणिता भाकरे मॅडम यांनी हा तपास घेतला, सूत्र हातात घेतली आणि त्यांनी त्याबाबतमध्ये माहिती काढली असता त्या मुलीचे काही मित्र, काही ओळख असणारी काही मुलं वगैरे या बाबतीत माहिती काढली। अधिक माहिती घेऊन त्यांचे तांत्रिक असं विश्लेषण करून पहिल्यांदा एका मुलाला, ज्याचं वय 20 वर्ष आहे, त्याच परिसरात राहणारा, त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चौकशीमध्ये असं समजलं की त्यांनी त्या मुलीच्या सोबत, तिला तो ज्या ठिकाणी सानपाडा येथे एका कुरिअर कंपनीत काम करतो त्या कुरिअर कंपनीच्या ऑफिसमध्ये एक मेझनाईन फ्लोअर आहे, एक पोटमाळ आहे, तिथे खूप सामानाची अडगळ वगैरे आहे, त्या ठिकाणी तिला लपवून ठेवलं होतं। म्हणजे ती